भाडेकरू बरेच वर्ष एखाद्या घरात राहिला तर घराचा मालक होतो का? किती वर्ष राहिलं तर भाडेकरू घराचा मालक होतो? हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार. बऱ्याच वेळा लोकांचा असा समज असतो, की भाडेकरू 12 वर्षापेक्षा जास्त एखाद्या जागेत राहिला तर तो जागेचा मालक होतो. याचं कारण असं आहे, की आपल्या देशामध्ये एक ॲडव्हर्स पोझेशन म्हणजे प्रतिकूल ताबा अशी एक संकल्पना आहे. ॲडव्हर्स पोझेशन किंवा प्रतिकूल ताब्याच्या संकल्पनेप्रमाणे एखाद्या मालमत्तेमध्ये जर कुठल्या व्यक्तीचा मालकाच्या इच्छेविरुद्ध, मालकाच्या परवानगीशिवाय आणि मालकाचा मालकी हक्क नाकारून सलग 12 वर्ष ताबा राहिला, तर तो व्यक्ती त्या मालमत्तेचा प्रतिकूल ताब्याने मालक झाल्याचा दावा करू शकतो. परंतु भाडेकरू हा या कन्सेप्टप्रमाणे मालक होऊ शकत नाही. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने 2024 ब्रिजनारायण शुक्ला विरुद्ध सुदेश कुमार या केसमध्ये दिलेल्या निकालाप्रमाणे भाडेकरू हा प्रतिकूल ताब्याने मालक होत असल्याचा दावाच करू शकत नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं. तसंच सर्वोच्च न्यायालयाने सन 2025 ज्योती शर्मा विरुद्ध विष्णू गोयल या केसमध्ये दिलेल्या निकालात असं म्हटलं आहे, की भाडेकरू एखाद्या मिळकतीत 5 वर्ष राहो अथवा 50 वर्ष, तरी देखील तो कधीही त्या मिळकतीचा मालक होऊ शकत नाही. याचं मूळ कारण असं आहे, की भाडेकरू हा कोणत्याही मालमत्तेमध्ये मालकाच्या परवानगीने प्रवेश करत असतो. मालमत्तेचा त्याला मिळालेला ताबा हा परवानगीने असतो आणि ॲडव्हर्स पोझिशनमध्ये हा ताबा परवानगीशिवाय आणि मालकी हक्क डावलून असणं गरजेचं असतं. भाडेकरू हा कितीही वर्ष जरी एखाद्या घरामध्ये राहिला तरी तो त्या घराचा मालक होऊ शकत नाही, कारण त्याचा ताबा हा परमिसिव्ह पोझिशन म्हणजे परवानगीने मिळालेला ताबा असतो. तो नंतर हा ताबा मला परवानगीशिवाय त्या जागेवर मिळवलेला आहे असा दावा करू शकत नाही. जर एखादा भाडेकरू भाडं देणे थांबवतो पण तरी पण त्या मालमत्तेत राहतो आणि तो जरी दीर्घकाळाचा भाडेकरू असला तरी उलट भाडं न दिल्याने त्या मालकाला त्याच्याविरुद्ध मालमत्तेतून काढून टाकण्यासाठी दावा दाखल करण्याचं एक कारण मिळतं. त्याने भाडेकरू काही मालक होत नाही. ॲडव्हर्स पोझिशन किंवा प्रतिकूल ताब्याने मालक झाल्याचा दावा करताना पुराव्याचा मोठा भार हा असा दावा करणाऱ्या व्यक्तीवर असतो. त्यामुळे या प्रकारे मालकीचा दावा करणाऱ्या व्यक्तीला ही स्पष्टरित्या सिद्ध करावं लागतं, की तो त्या मालकाच्या परवानगीशिवाय सतत 12 वर्ष आणि मूल मालकाचा मालकी हक्क डावलून त्या मालमत्तेत प्रतिकूलरित्या कब्जा करून बसलेला आहे. त्यामुळं घरमालकांनी सुद्धा नेहमी कोणालाही भाड्याने घर देताना त्याचा लेखी लिव्ह अँड लायसन्स वगैरे इतर करार करणे आणि लेखी भाडेपावत्या ठेवणे हे अत्यंत योग्य राहतं. त्यामुळं काय होतं, की भाडेकरू त्या जागेचा ॲडव्हर्स पोझिशननी मालक झाल्याचा दावा करू शकत नाही.